सूचना दिली की तुम्ही त्यास खावयास द्या. आणि हे वचन प्रभू श्री ख्रिस्तांनी पुन्हा म्हणलेलं आहे. दिवस फारच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. तेव्हा लोकांनी भोवतालाच्या खेड्यापाड्यात जाऊन स्वतःकरिता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्यावा. आणि काय झालेलं आहे, जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त एका रानामध्ये गेलेला आहे असंच फिरत आणि त्याच्या मागे हजारोचा समुदाय आलेला आहे आणि दिवस उतरून लागलेला आहे. आणि ती जागा तर कशी आहे, रान आहे. आजूबाजूला काहीच नाही. रान माहिती ना, जंगल, आजूबाजूला काहीच नाही. आणि अशी परिस्थिती आहे की तिथं आजूबाजूला काही खाण्याची सोय नाही, कशाची सोय नाही. दिवस तर मावळे आलेला आहे आणि आतासाठी तेव्हा ट्रान्सपोर्ट, बस, रेल्वे, रिक्षा, विमान वगैरे वगैरे काही ट्रान्सपोर्ट सुविधा नव्हती. सर्व प्रभू श्री ख्रिस्त चालत पायी सेवा करतो. पायी आणि विचार करा, रानात एका रानामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आहे आणि तिथं हजारोचा समुदाय प्रभू श्री ख्रिस्तासोबत आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्ताच्या शिष्यांना चिंता लागलेली आहे की इतका मोठा समुदाय आहे, दिवस उतरून लागलेला आहे, आजूबाजूला सर्व रान आहे, खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही आहे. आणि त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी आपल्याकडे पैसे पण नाही आहे.
त्याच्यावरती आपल्याला जायचं नाही आहे. पण मला तुम्हाला ह्या भागावरती तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे की प्रभू श्री ख्रिस्तांनी आपल्या शिष्यांना म्हणते ह्या सर्व लोकसमुदायास खावं. प्रभू श्री ख्रिस्तांनी शब्दाद्वारे आपल्या वचनाद्वारे शिष्यांना म्हणले की तुम्ही या आसपासच्या लोकांना प्रभू श्री ख्रिस्ताची सेवा करा. प्रभू श्री ख्रिस्तांनी शिष्यांना म्हणले की तुम्ही या आजूबाजूच्या हजारो लोकांना तुम्ही वचनाद्वारे तुम्ही खावायचे. हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्तांनी या शिष्यांना म्हणले तुम्ही जाऊन या आसपासच्या लोकांना जीवनाची वचने सांगा. हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्तांनी शिष्यांना म्हणले की तुम्ही जाऊन या आसपासच्या लोकांना माझे शिष्य बनवा. प्रभू ख्रिस्तांनी शिष्यांना म्हणले की तुम्ही जाऊन आसपासच्या लोकांना स्वतः साक्षरता द्या. हे वचन सांगण्यासाठी म्हणत आहे. पुढचा भाग मी बनलेला आहे. हालेलुया. तुम्ही म्हणत असाल तेच ते म्हणजे काय म्हणा, पण मी पुढचा भाग बनत आहे. जी गहन गोष्ट प्रभू ख्रिस्तांनी शिष्यांना सांगितली की त्या गोष्टीकडे मला तुमचं लक्ष देऊन तुम्ही म्हणाल मी काय म्हणाल, मला समस्या आहे, माझ्या जीवनात परमेश्वर काम करत नाहीये, माझ्याच रोगाचा दर होत नाही, माझंच कर्ज दूर होत नाहीये. हालेलुया. बरोबर. माझ्याच घरची समस्या सुटत नाहीये. तुला माहिती आहे काय काय समस्या आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आमची ती लाईट कट केली आणि त्याचं 1 लाख 10,000 बिल आहे. हालेलुया. तुम्ही नंतर मला सांगा. पण ठीक आहे, जर तुम्ही मला म्हणा हालेलुया, आपण जगातल्या लोकांच्या दृष्टीने विचारतो. हालेलुया. भविष्याचं शिष्याला सांगत आहे तुम्ही जाऊन त्यांना खावायला द्या. पण शिष्यांची परिस्थिती काय आहे? काय शिष्यांची परिस्थिती? मत्त 14 वाक्यामध्ये जाऊया. मत्त 14 वाक्य त्याच्यामध्ये सुद्धा आपला आहे. मत्त 14 वाक्य ते 14 वाक्य त्यातील काही म्हटलं 14 ते 16 वाक्य म्हटलं. मत्त 14 वाक्य 14 ते 16. मग येशूने बाहेर मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुःखनेकरांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, ही अरण्यातली जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना विरोध केला. येशू त्यांना म्हणाला, त्यांना जाण्याची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या. तुमचं वचन तो त्यास म्हणाला आमच्याजवळ केवळ 5 भाकरी 2 मासे. हालेलुया. आणि काय मला सांगायचं आहे की जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त शिष्याला म्हणालेला आहे तर शिष्यांची परिस्थिती काय आहे? काय आहे? त्याच्याजवळ काहीच नाही आहे. बरोबर. फक्त काय आहे? 5 भाकरी व 2 मासे आहेत. हालेलुया. त्यातून एकाच तरी पोट भरला असतं का? आत्ताच्या लोकांचा विचार करू नका. आत्ताच्या लोकांना एक चपाती खात नाही. त्या काळच्या लोकांचा विचार करा. हालेलुया. किंवा गावच्या लोकांचा विचार करा.
निवासाची पण व्यवस्था नाही. हालेलुया. आता या शिष्यांच्या समस्या आपण समजून घेतल्या, पण तरी देखील प्रभू श्री ख्रिस्त शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही जाऊन खायला या. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं? प्रभू श्री ख्रिस्त त्यांची चेष्टा करतो? हालेलुया. असं वाटतं का? प्रभू श्री ख्रिस्त आवाज येत नाही. प्रभू श्री ख्रिस्त त्यांची चेष्टा करत होता का? त्यांची फिरकी घेत होता का? हालेलुया. तुम्हाला काय वाटतं? जर आपण तिथे असलो असतो उपस्थित तर आपण काय म्हणतो? काय चाललं? चेष्टा करून चालू. पण तिथं आपल्याला पाहायला मिळतं प्रभू श्री ख्रिस्त जेव्हा शिष्याला सांगत होता तेव्हा मोठं गुज होतं, मोठं रहस्य होतं. ते रहस्य हे होतं की तुम्ही, तुमच्यामध्ये एवढी शब्द आहे, एवढी ताकद आहे की प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे तुम्हाला मिळालेली आहे की तुम्ही हजारो लोकांचं जीवन वाचवू शकता. हालेलुया. तुम्ही हजारो लोकांना खावयास देऊ शकता. तुम्ही हजारो लोकांच्या गरजा भागवू शकता. एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती प्रभू ख्रिस्ताने त्यांच्या शिष्यांना दिली होती. हालेलुया. स्वतःसाठी एक करा. तुम्ही जगातले लोक, जगातले लोक फक्त खाण्यासाठी प्रभू ख्रिस्ता मागे आले, फक्त चमत्कारासाठी प्रभू ख्रिस्ता मागे आले. तर तुम्ही तसे नाही आहात. तुम्ही प्रभू ख्रिस्ताचे शिष्य आहात. आणि या घाण गोष्टी प्रभू श्री ख्रिस्त फक्त शिष्यांना सांगत होता. जगातल्या लोकांना हे बोललं नाही. त्यांनी शिष्याला सांगितलं की तुम्ही जाऊन त्यांना खावायचं द्या. तर प्रभू ख्रिस्ताला माहित होतं की शिष्यांमध्ये किती शक्ती आहे, ती प्रभू ख्रिस्ताद्वारे त्या शिष्यांमध्ये आलेली आहे. प्रभू ख्रिस्ताने एका वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी जी कृत्ये करतो याहून आधी तुम्ही त्या गोष्टी करता. हालेलुया. काय म्हणते मी जी कृत्य करतो, मी ज्या गोष्टी करतो त्याहून अधिक चिन्ह चमत्कार तुम्ही करता, असं त्यांनी शिष्यांना म्हणलेलं आहे. त्यामुळे हे जे माहित होतं भविष्याला, जे प्रभू श्री ख्रिस्त करणार होतं भविष्यात, 5 भाकरी 2 मासे 5,000 लोकांना खाऊ देणार होता, हे भविष्याला माहित होतं. तीच क्षमता, तीच ताकद शिष्यांमध्ये देखील आहे. भविष्याला त्याची जाणीव होती. हालेलुया. प्रेज लॉर्ड. विषय एक माहित आहे का? पवित्रात्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. भविष्य एका वर्षात म्हणलेलं आहे 9वा अध्याय. यामध्ये घटना पाहायला मिळते. एक भूतग्रस्त मुलगा आहे आणि त्याला त्याचा पिता पुरुषाकडे त्याला वाचत तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. याला दुःख आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे त्याला धरतो तेथे तेथे तो त्याला आधी आपतो. मग हा तोंडाला केस आणून कडा जात राहतो व निश्चय पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना. हालेलुया. आणि इथं आपण पाहायला मिळतं, एक घटना पाहायला मिळते. एक भूतग्रस्त आहे, त्याचा पिता त्या भूतग्रस्त मुलाला घेऊन प्रभू श्री ख्रिस्ताकडे आलेला आहे. तो डायरेक्ट प्रभू श्री ख्रिस्ताकडे गेला होता. तो कुठे गेला होता? पहिला शिष्यांकडे गेला. हालेलुया. शिष्यांकडे गेला होता. पण शिष्याने काय झालं? त्याला त्या भूताला काढता आलं नव्हतं. हालेलुया. त्या भूताला काढता आलं नव्हतं आणि मग पुरुषाने त्या भूताला काढलं. ही गोष्ट पुन्हा देवाचं कळेल. त्यांनी प्रार्थना केली आणि त्या भूताला काढलं. मग जे घन गोष्टी आहेत, जे पुरुषाने आपल्या शिष्याला सांगितले आहेत, ते 27 आणि 28 मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्याने त्याला एकांती विचारले,
प्रभुष्ठाजवळ आले आणि त्यांनी प्रश्न विचारला की आम्हाला हे का जमलं नाही, का जमलं नाही. मग ते प्रभुष्ठाने ते सिक्रेट सांगितलं. का जमलं नाही त्याचं सिक्रेट काय होतं, ही जात भारतीय वाचून उपासा वाचून कशाने ही जाणार नाही. त्याच्या मेन भागात आलेला प्रभू श्री ख्रिस्त शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही जाऊन या हजारो लोकांना खावायला द्या, तुम्ही जाऊन या हजारो लोकांना प्रभू ख्रिस्ताचं वचन सांगा, प्रभू ख्रिस्ताची साक्ष सुवार्ता सांगा, तुम्ही जाऊन या हजारो लोकांमध्ये काम करा. ते काम का होत नाहीये, का होत नाहीये, त्याचं गुपित हे आहे उपास प्रार्थनेचा अभाव आपल्याला. ते सामर्थ्य ते शक्ती तुमच्याकडे आहे, पण तुम्ही ते वापर करत नाहीये. सगळं रुपये